कशी उभं करा माईक आहे ना पुढे माईक आहे ना माईक रूपाच्या समोर आला पाहिजे बरं का सर माईक आहे ना रूपाच्या समोर आला पाहिजे माईक समोर आला पाहिजे तू इतकी ढकलते ना मला आज काय करून दिशी ढकल सर्व पब्लिकांना नम्र विनंती आहे की प्रत्येकाने हॉलमध्ये शांततेने बसावं. थोड्या वेळात हॉलमध्ये हजर राहतील तिकडे बघ काही सर्वांनी शांतता पाळायची आहे. जाऊ दे त्या कार्यक्रमाच्या वेळेस आता जाऊ द्या पण त्या कार्यक्रमाच्या वेळेस सर्वांनी शांत बसून घ्या. लहान मुलांनी गोंधळ करायचा नाही. लहान मुलांनी पटकन बसायचं. आपण दिसू त्याच्यात आपल्याला नाही दिसणार Now there will be Ishes Thawan. शुभद समयी माते आजला शुभद समयी माते आजला वंदन करीतो निर्मला देवीला वंदन करीतो निर्मला देवीला शुभद समयी माते आजला शुभद समयी माते आजला आदिशक्ती तू आदि माता तू आदिशक्ती तू आदि माता तू महालक्ष्मी तू सरस्वती तू महालक्ष्मी तू सरस्वती तू विघ्न हरवूनी तारिसी आम्हाला विघ्न हरवूनी तारिसी आम्हाला शुभद समयी माते आजला शुभद समयी माते आजला वंदन करीतो निर्मला देवीला वंदन करीतो निर्मला देवीला शुभद समयी माते आजला शुभद समयी माते आजला वरद हस्त तव आशिष घ्यावे वरद हस्त तव आशिष घ्यावे सान होऊनी मस्तक नमूया
करीतो निर्मला देवीला, वंदन करीतो निर्मला देवीला. शुभद समयी माते आजला, शुभद समयी माते आजला. शुभद समय्या, शुभद समय्या, शुभद समयी माते आजला. May I request our boys that is to put that side because so the foreigners may adjust inside. Public school boys, if possible, only 10 standard boys should be inside. If 8 standard boys are there, they should please go out. So that the foreigners may get accommodation. Turn your cameras to them. Also, I would like to check तुम्ही लोग घ्याल कॅमेरा. चेअर घ्या म्हणा. वाढ या बाजूला साहेबांचे इकडे ठेवा. 2-4 इकडे ठेवा. हा दरवाजा उघड. हा दरवाजा उघडून घ्या. नाही माझं काय म्हणलं. हां नाही त्यांना करू दे. आता मी बोलत नाही आहे. माझं काय म्हणणं की कॅमेरा ह्यांच्यावरती घालायला ते बसले तर कॅमेरा येईल ह्यांच्यावरती म्हणून म्हटलं. इकडे आणखी 1-2 घेऊया. बसा आपण. सर आपण बसा. आपण लोक बसा. त्या बाजूचा पडदा का नाही काढून टाका म्हणजे बरं. तिकडे काय आहे. हा इथे काही लहान मुलं कार्ड्स वगैरे होते ना, त्या बाजूला काढलं तिकडे ठेवलं. कॉट्सवर बसतील मुलं. कॉट्सवर बसतील. कॉट्सवर बसतील. तिकडे काय कॉट्सवर बसतील ना. कारण हे 200 हे फॉरेनर्सच 300 जवळजवळ. आता त्याने इकडे बोल. ते जे फॉरेनर्सला ना इकडे परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे किमे जाओ विश्व धर्म सूर्य पावो जो देवांचिलो तो ते लावो प्राणी जात वर्षता सकळ मंगळी विश्वरिष्टांची मांडियाळी अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलले जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अरांचन मार्कंडचे तापहीन ते सर्वाईसरा सज्जन सोयरे होतु किंबहुना सरस्वती पूर्ण होऊन लोकी भजित आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ पुंजे विशेष लोकी दृष्टादृष्ट जय हो आवेजी एक मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान फसाव हे वरे ज्ञान देव सुख्या दारा हे वरे ज्ञान देव सुख्या दारा हे वरे ज्ञान देव सुख्या दारा. वा वा. Now, welcome song will be there.
दमनाने जमलो आम्ही माताजींच्या स्वागता भाव भक्तीने आनंदाने स्वागत सुमने अर्पूया पदी स्वागत सुमने अर्पूया पदी स्वागत सुमने अर्पूया प्रथम स्मरण हे गणरायाचे विद्यादायिनी सरस्वतीचे सत्पुरुषांचे आदर्शांचे चिंतन आपण करूया पदी स्वागत सुमने अर्पूया पदी स्वागत सुमने अर्पूया ज्ञान साधना करुणी निरंतर बल संवर्धन संगम सुंदर उज्ज्वला फुले करुणी जीवन आदर्शा प्रत नेऊया पदी स्वागत सुमने अर्पूया पदी स्वागत सुमने अर्पूया अभ्यासाच्या पायावरती शक्ती बुद्धीच्या यत्नावरती घर मंदिर हे फुलवूयान समाज मंदिर सजवूया पदी स्वागत सुमने अर्पूया पदी स्वागत सुमने अर्पूया परस्परांच्या सहकार्याने प्रेमाने अन विश्वासाने विश्व माझी उत्तर शास्तव भारत देशाने उया पदी स्वागत सुमने अर्पूया पदी स्वागत सुमने अर्पूया शुद्ध मनाने जमलो आम्ही माताजींच्या स्वागता भाव भक्तीने आनंदाने स्वागत सुमने अर्पूया पदी स्वागत सुमने अर्पूया पदी स्वागत सुमने अर्पूया वा. ठीक आहे ठीक आहे. Foreign Sahajogi brothers are requested that there is some room in front of the door. They should get themselves inside accommodated. Please. Her Holiness Nirmala Devi Mataji, my Sahajogi brothers and sisters, distinguished guests, my colleagues and young students, today we are very lucky for
After a gap of 2 years, once again, Her Holiness Nirmala Devi Mataji has touched our campus, and once again the place has made sacred holy. We have a very close connection with Sahaj Yogi. Previously, camps were held here, even marriages also took place here, and Mataji has given benediction, and you will surprised to know here, since her holy touch to our campus, day by day the school is in progress. Truth is a truth. Secondly, whenever Mataji touches our place, thereafter we have a great enthusiasm, great chills come in our these bodies, and we feel that something great and holy is attracting us somewhere. Nowadays, the world is changing. Science is advancing. New threats are there. At such time, the ways of deliverance, salvation, has become more complicated. And somebody needs to simplify it. Particularly, there is a link in our country. Our holy book Gita, it was in Sanskrit. And later on, ordinary people failed to understand it. That time, Naneshwar simplified it within the age of 16 years only. Like that, now also in the world we need saints, great men who could simplify to the ordinary people and pave the ways of deliverance. I always think, I thought also, sometimes I feel the work which is the work of God needed in this world is done in the form of Her Holiness Nirmala Devi Mataji. It is thank you. It is must, and on viewpoint of it, I, on behalf of all, pray Mataji to have more and more benediction to all of us and lead to light.
That's all. Thank you. Yeah, okay. Now, Mataji will bless us. दोन शब्द इंग्लिशमध्ये बोलते आणि मग मराठीत बोल. आधी इंग्लिशमध्ये दोन शब्द. हां काय आता हार हार चालू. परमपूज्य माताजी श्री महाराज यांच्या इथे पब्लिक स्कूलमध्ये शिक्षापन झालेले आहे. ह्या कामी ह्या शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट मेत्री साहेब, त्याचप्रमाणे पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल सूर्यवंशी साहेब, असिस्टंट प्रिन्सिपल साहेब, त्याचप्रमाणे येथील हायस्कूलचे श्री मुठे सर यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. प्रेमाने उत्साहाने स्वागत केलं. त्यांचं मी सुरुवातीलाच हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे श्री मातांच्या चरणी राहुरी सहयोग मंडळातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. दुसरा यानंतर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय मेत्री भाऊसाहेब यांना सहयोग मंडळातर्फे पुष्पहार गुच्छ अर्पण करण्यात येत आहे. श्री मेत्रे साहेब यांना पुष्पहार अर्पण करण्यात येते. जय श्री माताजी. Respected Chairman Mr. Maitre of the Shivaji Education Society, respected headmaster of the school and of the public school, all the students and all the teachers who have gathered here to respect a saint. Today my heart is filled with tremendous satisfaction that I feel now the Satya Yuga has come. Before this, the saints were never respected. Even respected by few, were tortured by many. Today, to see these young students with such discipline, respecting a saint. I am not a politician, I am not a business lady, neither am I a very learned lady of some university. I am a simple saint of this country, and that I should be respected by you all shows the recognition of the divine today. This is the basis of Sahaja Yoga. The basis of Sahaja Yoga is that whatever these great saints like Sri Dnyaneshwara, Namadeva, Sant Tukaram, Ramdas Swami, Eknath, and so many others, like
Nanak Sahib, Kabir Das, and so many Muslims also, like Nizamuddin, Khwaja Nizamuddin, and Chishti. All these great people have been born in this country, have been talking about the divine. They have been saying there is the divine surrounding us. But nobody could recognize them because they were not realized souls. And this is the reason why Sahaja Yoga had to come, to make people self-realized and they can feel the divine all around you. That you can see today, and on behalf of all the Western Sahaja Yogis, all the foreigners who are here, I thank you, sir, very much for showing them how in this country we are the first to recognize on such a large number of people by a recognized institution, which is a very rare sight, was before in this country also, and is a rare sight also in the Western countries. It's such a remarkable thing, and I hope this will open the eyes of other people also to see how a divine personality is to be recognized. Superficially, the divine personality has nothing to offer, but in the depth of heart, it can introduce you to the divine that is surrounding us and blessing us. We all have had experiences of the blessings of Sahaja. And there are so many of you from Western countries can tell these young people about their experiences, what they have achieved through Sahaja. But today to hear from the headmaster about the divine blessings working in the school, it's very gratifying. May God bless them and give them a hand. आजचं वातावरण बघून गहिवरून आलं मला आणि असं वाटलं की संतांना आजपर्यंत कधीही अशी सलामी मिळाली नसणार. आम्ही एक संत आहोत, आमच्याजवळ द्यायला काही नाही प्रेमाशिवाय, तेही परमेश्वरी प्रेमाशिवाय द्यायला काही नाही. पण हे परमेश्वरी प्रेम म्हणजेच सगळं आहे. आता आपण सुशिक्षित होणार, शिक्षण आपल्याला मिळणार आहे. त्यावर त्या शिक्षणाने जागृत होऊन चारीकडे आपण बघाल की देव देव म्हणणारे लोक किती चुकीचं काम करत असतात. जे स्वतःला फार देवभक्त म्हणवतात, आणखी नेहमी देवाच्या नावाने टाहू फोडत असतात, ते स्वतःच्या आयुष्यामध्ये तसं वागत नाही. त्यांचं चरित्र तसं नसतं. त्यांच्या वागण्यामध्ये धर्म दिसून येत नाही, उलट ते अधर्मी असतात. आता चाणाक्ष बुद्धीमुळे तुम्ही हे बघाल आणि तुम्हाला असं वाटेल की देव आहे किंवा नाही. ह्या लोकांची वागणूक बघून असं वाटत नाही देवळात गेलं तर तिथे लोक पैसे लुबाडतात, कुठे गेलं तरी देवाच्या नावावर वाटेल तसे अत्याचार लोक करत आहेत. त्यामुळे असा प्रश्न उभा राहतो की परमेश्वरच नाही. तेव्हा ह्या सर्व साधू संतांनी आपल्याला जे इतक्या गोडवाणीने निक्षून सांगितलेलं आहे ते सत्य होतं की नव्हतं असाही प्रश्न तुमच्यासमोर उद्या उभा राहील.
आणि हे आपल्या तरुण पिढीचा आज होत आहे. त्याबद्दल मी त्यांना मुळीच दोष देणार नाही, कारण जे समोर दिसतं ते त्यांना दिसत आहे आणि ते बघतात. पण देवाच्या नावावर जर कुणी वाईटपणा काढला त्यात देव वाईट होत नाही किंवा देव नाही असं सिद्ध होत नाही. आधी जर आपण असं ठाम मत करून घेतलं की देव नाही, तर ही चुकीची गोष्ट आहे, कारण तुम्ही अजून जाणलं नाही. जर कुणी म्हटलं की नायट्रोजन म्हणून काही गॅसच नाही आहे, तुम्ही अजून ते जाणलंच नाही, पाहिलंच नाही, तर असं कसं म्हणाल की नाही. जर तुम्ही म्हटलं की इंग्लंड म्हणून कुणी देशच नाही आहे, असं ठाम मत करून ठेवलं, तर असं आपण म्हणू की जाऊन बघा आहे की नाही. त्याप्रमाणेच परमेश्वर आहे की नाही हे जाणलं पाहिजे आणि त्याची जीवनाला अत्यंत आवश्यकता आहे. कारण आपल्यामध्ये जेवढ्या शक्त्या आहेत, आपण जे काही आज आहोत ते परमेश्वरामुळे. परमेश्वराने आपल्याला आमिबापासून मानव केलेला आहे. मग आता मानवाला त्यांनी मुभा दिली, त्याला स्वातंत्र्य दिलं की तुला जसं वाटायचं तसं वा. तुला वाटलं तर तू स्वर्गात जाऊ शकतोस किंवा तुला वाटलं तू नरकात जाऊ शकतोस. तुला जर वाईट गोष्टी घ्यायच्या असल्या तर वाईट गोष्टी घे, किंवा जर तुला चांगल्या गोष्टी घ्यायच्या असल्या तर चांगल्या घे. तर त्यावेळेला असा प्रश्न विचारतील की माताजी असं देवाने का केलं, चांगल्याच मार्गात का घातलं नाही सगळ्यांना. त्याला कारण असं आहे की जेव्हा तुम्ही लहान शाळेत होता तेव्हा तुम्हाला शिकवलं जात असे 2 आणि 2 4 होता. मोठे झाल्यावर तुम्हाला ते गणित दिलं जात असे की तुम्ही आता हे गणित सोडून घ्या, कारण ती स्वतंत्रता दिल्याशिवाय तुम्ही कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. तसंच परमेश्वराने ही स्वतंत्रता तुम्हाला दिली आहे की तुम्ही वापरून बघा, कारण जर तुम्हाला शेवटली ती मोठी अशी परम स्वतंत्रता पाहिजे, त्यासाठी आधी ही तुम्हाला स्वतंत्रता वापरता आली पाहिजे. आता जर आम्ही तुम्हाला मुभा दिली आणि म्हटलं बघा तुम्हाला आता ही मुभा आहे, जे शहाणे असतील ते ठीक मार्गावर जाणार आणि जे मूर्ख असतील ते मूर्ख मार्गावर जाणार. म्हणून स्वतःचा निवाडा करण्याची ही मुभा परमेश्वराने तुम्हाला दिली. आता ह्या उपरांत असं आहे की जर समजा एखादी गोष्ट भरकटत गेली तर त्याला सांभाळायला कोणची अशी शक्ती आहे ज्यानी त्याची दिशाभूल झाली नाही किंवा तो वाईट मार्गावर गेला नाही किंवा त्याने काही चुका केल्या नाहीत असं लक्षात येईल. अशी एखादी काहीतरी शक्ती असायला पाहिजे ज्यापासून आपल्याला कळलं पाहिजे की हे नुसतं सत्य आहे, केवळ सत्य आहे, ॲब्सोल्यूट ज्याला म्हणे. त्याला 2 नाही, हे केलं तरी ठीक ते केलं तरी ठीक असं नाही, हेच ठीक आहे. ही जाणण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे का? ती सध्या नाही. जरी आपल्याला स्वतंत्रता आहे तरी ही शक्ती आपल्यामध्ये नाही. म्हणून परमेश्वराने आपल्यामध्ये एक आणखीन शक्ती दिलेली आहे, तिला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो. ती शक्ती जागृत झाल्यामुळे आपल्या चित्तामध्ये आपल्या आत्म्याचा प्रकाश येतो आणि सगळीकडे आपल्याला चैतन्य वाटू लागतं. आणि ह्या चैतन्यापासून आपण जाणू शकतो की आपण चांगल्या मार्गावर आहोत की वाईट मार्गावर. इतकंच नव्हे, पण जर आपण वाईट मार्गात असलो तर त्या मार्गातनं पिछेहाट करण्याची आपल्यामध्ये शक्ती येते, म्हणजे आपण समर्थ होतो. आता इथे जे पुष्कळ बाहेरचे लोक आले आहेत हे तुमच्यापेक्षा वयाने पुष्कळ मोठे आहेत आणि ह्यांनी ह्या स्वतंत्रतेत बरेच चुकीचे मार्ग घेतले होते. ते सगळे सोडून एका रात्रीत हे बदलले, एका रात्रीत त्यांचं आयुष्य बदललं. त्याला मी काही त्यांना सांगितलं नाही तुम्ही असं करू नका तसं करू नका, असं काहीच मी सांगत नाही. तुमचाच दिवा तुमच्यात पेटवून दिला की तुम्ही स्वतःच्या दिव्यातच बघता चांगलं काय आणि वाईट काय. मला काही सांगायला नको, तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या. आणि ही किमया ह्या सहयोगामध्ये साध्य झालेली आहे आणि त्याचे अनेक परिणाम आहेत. अर्थातच परमेश्वरी साम्राज्यात गेल्याबरोबर परमेश्वराचं जे काही आहे ते सगळं आपल्याला लाभतंच, त्याचे आशीर्वाद मिळतातच. आता पुष्कळशी मुलं मला माहिती आहे जी आमच्याकडे आली, त्यांचे आईवडील घेऊन आले की या वर्गात अगदी ढ आहे, काही शिकत नाही. तो फर्स्ट क्लास फर्स्ट येतो, त्याला स्कॉलरशिप मिळते. पुष्कळशे लोक ज्यांना खायला अन्न नाही त्यांची व्यवस्था होते. हे कसं काय घडतं? त्याला कारण परमेश्वरी आशीर्वाद आहे. परमेश्वर हा आहे आणि तो सहयोगाने आपण सिद्ध करू शकतो. नामदेवांनी म्हटलं आहे
की आकाशामध्ये उंच भरारी मारत आहे अशी पतंग आहे आणि एक मुलगा हातात त्याची दोर सांभाळून आहे. जरी तो सगळ्यांशी बोलतो, हसतो, खेळतो, तरी लक्ष त्याचं त्या पतंगावर आहे. त्या पतंग इकडून तिकडे जाऊ शकत नाही. तसंच सहयोगात आल्यानंतर तुमचं लक्ष आत्म्यावर बसतं आणि त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे भरकटू शकत नाही, चुकीच्या मार्गात जाऊ शकत नाही. चुकीच्या मार्गाला जाऊन परत येता आणि आपला जो मार्ग उन्नतीचा आहे तो तुम्ही गाठता. अर्थात सहयोगाने सगळ्यांच्या प्रकृत्या ठीक होतातच, सगळ्यांचा स्वभाव चांगला होतोच, सगळ्यांची परिस्थिती ठीक होतेच, पण सगळ्यात मुख्य म्हणजे आत्म्याचा आनंद ज्याचं वर्णन करता येत नाही तो आनंद निरंतर आपल्यामध्ये वाहत असतो आणि मनुष्य अत्यंत समाधानी आणि यशस्वी बनतो. कोणत्याही कार्याला तुम्ही हात घालायचा म्हटला तरी परमेश्वराच्या सहाय्याशिवाय ते यशस्वी होऊ शकत नाही आणि झालं तरी त्याने तुमचं डोकं खराब होईल, तुमच्यामध्ये अहंकार येईल. पण एकदा का जर तुम्ही आत्मसाक्षात्कारी झालात तर तुमच्यात अहंकार येणार नाही. तर मला फार आनंद झाला की शिवाजी महाराजांच्या नावावर ही शिक्षण संस्था आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः आत्मसाक्षात्कारी होते आणि ते नेहमी म्हणत असत की स्वधर्म ओळखावा. स्वधर्म, स्व म्हणजे स्वतःचा, म्हणजे आपल्या आत्म्याचा धर्म ओळखावा. त्यांनी असे बेकारच्या धर्माबद्दल कधीच उहापोह केला नाही. दुसरं काही झालं तरी ते म्हणायचे ही श्रींची इच्छा, म्हणजे आदिशक्तीची इच्छा. ही श्रींची इच्छा आहे, म्हणजे परमेश्वराच्या इच्छेमध्ये स्वतःची इच्छा त्यांनी पूर्णपणे समावून घेतली पाहिजे. म्हणून असे चारित्र्यवान आणि असे उज्ज्वल आपल्याला महाराज लाभले. आता शिवाजींसारखे लोक उभे करायचे म्हणजे पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. ते जन्मतःच आत्मसाक्षात्कारी होते, पण आता तुम्हाला जर आत्मसाक्षात्कार लाभला तर तुमच्यातही ती तेजस्विता आणि ते गांभीर्य येईल आणि ह्या देशाचा उद्धार होऊ शकतो. विशेष करून मुलांमध्ये त्याचं सृजन झालं पाहिजे, कारण आजच्या काळामध्ये इतक्या वाईट गोष्टी आपल्यामध्ये आल्या आहेत की त्या समजण्यासाठी मुलांना आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे, त्यांच्यात ही शक्ती आली पाहिजेत आणि त्यांनी ती तेजस्विता स्वतःमध्ये सांभाळली पाहिजे. आणि शाळेतून हे कार्यक्रम झाले म्हणजे आमचं काम झालं असं मला वाटते. आज आपल्याला माहीत नाही की दुसऱ्या देशांमध्ये मुलांची काय स्थिती. देवाचा हात सोडल्यामुळे लोक या मुलांचं आता काय करावं हेच त्यांना समजेल. रसातळाला जाऊन पोचतील की काय, त्यांचा सर्वनाश होईल काय, अशा आशंकेने सगळे लोक बसलेले आहेत आणि कोणालाही त्यात हात घालता येत नाही. त्याला एक तर कारण हे की देवावरचा विश्वास कमी आहे आणि दुसरं कारण असं की तिथे युद्ध झाले. युद्धामुळे लोकांच्या सर्व स्थिरता गेल्या आणि त्यांची मूल्ये बदलली. पण आपल्या देशाला अशी काही आच येऊ शकलेली नाही. परमेश्वरी कृपेने आता आपण मात्र आत्मसाक्षात्कारात यावे, स्वतःला जाणावे. तुझं आहे, तुझं पाशी ज्या शक्त्या त्या जाणाव्यात आणि अत्यंत शक्तिशाली तुम्ही होणार. नुसता विद्यार्जन आणि त्यातच पारंगत नाही, पण प्रत्येक गोष्टीत तुम्ही पारंगत व्हाल आणि तुमच्यातून मोठमोठाले पुढारी निघून या देशाचं कल्याण करतील अशी मला पूर्ण आशा आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांना सुबुद्धी देवो, हाच माझा आशीर्वाद आहे. काय म्हणते? लहान मोठ्या सर्व जीवांना आत्मसाक्षात्काराचा अनुग्रह करावा. जय श्री माताजी. मुलांना आणून बसून घ्या, सगळे उभे आहेत. बसून घ्या, मुलांना बसून घ्या.
Like the foreigners can go outside, they are all realized souls. Give them a chance to sit down. हे सगळे पार झालेले लोक आहेत. बाकीच्यांनी येऊन बसावं. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. ही मंडळी कशी शांतपणाने शिस्तीने चालली आहे ते बघा. हां, या इकडे बसा. हां, बसून घ्या, बसून घ्या. बाबा दुपारचं जेवण आहे. दुपारचं केलं तिकडे जेवण केलं कॅम्पवर आणि रात्रीच आपल्याकडे ते आणता नाही ना. या सगळ्यांनी जाण्यापेक्षा माझ्या भेटीसाठी The Western The Western Sahajyogi brothers and sisters are requested that they should stay outside near the bus. There they will be served tea by these school organizers, and after that they should proceed to Muswadi camp, and for their dinner they are requested to come at Sri Mataji's residence after 7 o'clock, like that. They should come by 6 o'clock at Sri Mataji's residence. बोलायचं नाही, फक्त बोलू नका, शांत राहा. बोलू नका, बोलू नका. हां, थोडंसं मोकळं होऊन बसा, कारण काय फार गर्दी. जरा इकडे सरकलं तर बरं मला वाटतं. या मुलांना फार गर्दी झाली. सगळ्यांनी टोप्या काढून घ्याव्यात, कारण या ब्रह्मरंध्रातनं आपली कुंडलिनी येते. आणि मुलांनी गंभीरपणाने सहयोग घेतला पाहिजे. आता जे पसायदान आपण ऐकलं ते सत्य करण्याची वेळ आलेली आहे. ते सगळ्यांना लाभान्वित होणार आहे. ते तुम्ही आपल्या आयुष्यात बघा कसं घडतं ते. सगळ्यांनी फक्त डावा हात माझ्याकडे असा करायचा, फक्त डावा हात, आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. आरामात, बोलायचं नाही आपापसात. डावा हात माझ्याकडे, लक्ष स्वतःकडे असायला पाहिजे. आपण दुसऱ्यांकडे नेहमी लक्ष दिलेलं आहे. आता वेळ अशी आली आहे की आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. आता आपण काय करत आहोत की डाव्या हातामध्ये आपली इच्छाशक्ती असते.
डाव्या साईडला आपली इच्छाशक्ती असते. तर आपण इच्छा प्रदर्शित करत आहोत प्रतीक रूपाने की माताजी आम्हाला आपण आत्मसाक्षात्कार द्यावा. आणि उजवा हात जमिनीवर, कारण जमिनीवर श्री गणेशाचं स्वरूप आहे म्हणून त्याला स्मरण करून आपण जमिनीवर हात ठेवून या पृथ्वी मातेला, महाराष्ट्राच्या ह्या पुण्यभूमीला नमस्कार करून हात ठेवला आहे की आमच्यात जे काही जडतत्व असेल आमच्या इच्छेमध्ये ते तू ओढून घे. ही इच्छा आपण प्रदर्शित केलेली आहे. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर ठेव. आता ह्याच्यानंतर उजवा हात माझ्याकडे आणि डावा हातवर. अगदी सोपं आहे बघा. आता उजवा हात म्हणजे क्रियाशक्ती, आपण पुष्कळ कार्य करतो आणि त्या क्रियेमध्ये आपल्या हातून चुका घडतात. अहंकार येतो, तर त्याच्या चुका घडतात आणि कार्यामुळे कधीकधी आपण अतिकार्य केल्यामुळे अनेक रोगसुद्धा आपल्याला जडतात. जसा डायबिटीसचा रोग आहे किंवा हार्टचा रोग आहे. हे रोग सगळे आपल्याला अतिकर्मामुळे होतात, अतिकर्म केल्यामुळे. म्हणून त्यासाठी उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा वर करतो. अति अभ्यास केला समजा वेड्यासारखा आणि देवाचं त्याबरोबर संबंध नसला तरीसुद्धा हा दोष होऊ शकतो. आता डोळे मिटून घ्या. परत डोळे मिटून घ्यायचे. आता डोळे उघडायचे नाही आणि डावा हात परत माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर 1 मिनिट ठेवायचा. मी सांगितलं तोपर्यंत आपण डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा. आपल्याला परमेश्वराच्या साम्राज्यात जायचं आहे, तेव्हा प्रसन्न चित्त असलं पाहिजे, आनंदात असलं पाहिजे. माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, किंवा मी पापी आहे वगैरे वगैरे असे जे स्वतःला न्यूनता दाखवणारे विचार आहेत ते काही करायचे नाही. ज्यावेळेला आम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात निघालो आहे तेव्हा स्वतःबद्दल आपण प्रेम दाखवलं पाहिजे, स्वतःबद्दल आदर दाखवला पाहिजे, स्वतःची किंमत केली पाहिजे. आता उजवा हात आमच्याकडे आणि डावा हात. डोळे मिटले ठेवा. आकाश तत्वामध्ये आपल्यामध्ये जे काही दोष आहेत, कार्य करताना शारीरिक किंवा बुद्धीने केलेले जे दोष आहेत ते सर्व आकाश तत्वात जाऊन मिळतील. आता एकदा परत डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात जमिनीवर आणि हळूहळू डोळे उघडायचे. हळूहळू डोळे उघडायचे हळूहळू. डावा हात माझ्याकडे. आता माझ्याकडे निर्विचारितेत बघायचं, विचार नाही करायचा. विचार न करताना माझ्याकडे बघायचं. मान खाली घालून थोडीशी आणि ह्या इथे ब्रह्मरंध्र आहे जिथे टाळू लहानपणी असते त्याच्यावर असा हात अधांतरी धरायचा आणि बघायचं आपल्या डोक्यातनं थंड थंड येत आहे का. वरपर्यंत काहींच्या येतं, काहींचं जवळ येतं. असं अधांतरी जरा असं फिरून बघायचं तिथे काढ. मान थोडी खाली घाला. आता उजवा हात माझ्याकडे करून डाव्या हाताने बघा.
हां येत आहे. इथे बघा, इथे टाळूवर, इथे बघा वरती, टाळू इथे थोडं पुढे. हां वरती बघा, वरती वरती. हां आता दोन्ही हात असे आकाशाकडे करायचे, दोन्ही असे, आणि असा प्रश्न विचारायचा, बोलायचं नाही, फक्त प्रश्न विचारायचा. मागे मान अशी टाकू की ही ब्रह्मशक्ती आहे का, श्री माताजी ही परमेश्वराची चैतन्य शक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, असा नुसता प्रश्न मनामध्ये विचारायचा. मान मागे टाकू 3दा प्रश्न विचारायचा. हां आता खाली हात करून बघा, हातात काहीतरी गारगार लागतंय का? लागत? डोक्यातही गारगार झालंय. हे जे हातामध्ये गारगार लागतंय ह्यालाच आदिशंकराचार्यांनी सलिलम सलिलम, थंड थंड असे वाऱ्यासारखं दिसतं. त्यानंतर तुम्हाला दृष्टीलाही दिसेल असं चक 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 चमकताना तुम्हाला दिसेल चैतन्य. हे चैतन्य. आता हे कसं वापरायचं, याचा उपयोग कसा करायचा हे नंतर शिकायला पाहिजे, पण आपल्या हाताला लागलं. आता ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा डोक्यामध्ये थंड वारा आला, तर थंड वाटलं, त्यांनी हात वर करा दोन्ही, बघू किती लोकांच्या हात. दोन्ही हात, दोन्ही हात. वा, खोटं सांगायचं नाही, खरं खरं सांगायचं. ज्यांना आलं त्यांना आलं, नाही आलं त्यांना आलं, काय हरकत नाही, येईल. छान छान छान, वा वा. सगळे शाळेतले बहुतेक लोकांना आलेलं आहे, काही लोकांना आलं नाही. आता त्याला बघितलं पाहिजे, इकडे आलं का, इकडे ह्या मुलांना. हां तुम्हाला नाही आलं, 2-4 मुलांना आलेलं नाही आहे, तर त्यांना इथे सहयोगी करून देतील. ठीक झालं. एक दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून सुद्धा तुम्ही बघू शकता आलं की नाही, एक दुसऱ्याच्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोकांना येणार नाही, त्याला कारण काहीतरी त्यांच्यात दोष आहे, त्यांच्यात काहीतरी दोष आहे किंवा त्यांना काहीतरी त्रास आहे. हां बघा येत आहे ना. वरती बघा, वरती. आता पुढे काय करायचं, त्याच्यासाठी इथे एक सेंटर आहे, त्या सेंटरवर यायचं, किंवा जसं मास्तर करतील, आपले सर करतील त्याप्रमाणे आपण करूया. तेव्हा ती व्यवस्था आपण पुढे करू, मुलांची पूर्ण व्यवस्था करू. पण आता सध्या मात्र हॅव यू गॉट बॅजेस फॉर देम, हॅव यू गॉट बॅजेस फॉर द चिल्ड्रन. चिल्ड्रनसाठी बॅजेस पाठवून देतो आम्ही, ते आपण वाटून द्या. And also you have to give them photographs and badges to the children. एक पुस्तक आहे आपण. Vision, have you got the vision? Have you got the vision book? It's outside. Huh? It's outside. Just get it. ते आपल्या लायब्ररीसाठी ठेवा, ऑस्ट्रेलियाची पुस्तक. ते आमचं सहयोगाचं आहे, ते आमच्या सहयोगाचं. सगळ्या आनंदामध्ये आले. बरं
वेळ आनंद झाला त्याला. साहेबांचे डोळे किती चमकले बघा. पूज्य माताजी या आवारात या स्थानी अनेक देशाचे अनेक मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे. ती सर्व मंडळी या निमित्ताने जमलेले माझे बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपला मोठा भाग्याचा दिवस आहे. संत इति घरात तोच दिवाळी दसरा अशी म्हण आहे. म्हण नव्हे, वस्तुस्थिती आहे. उद्या आपल्या संक्रांतीचा सण आहे. आपण संक्रमण करणार आहोत, या सीमेवर आपण आहोत. आणि त्याच वेळेला या सीमेवर असताना आपल्या या भूमीत माताजीचं आगमन झालं, हे मोठं आनंदाची घटना आहे. आणि त्या प्रित्यर्थ आज या ठिकाणी या ज्या भूमीवर या संत मंडळीचं जे पाऊल उमटलं आहे, त्या दृष्टिकोनातून आमच्या संस्थेची यापुढं निश्चितच भरभराट होणार आहे आणि झालेली आहे. मघाच्याच व्याख्यानात आपल्या मगाच आमच्या संस्थेचे प्रिन्सिपल साहेबांनी आपल्या स्वतःचा अनुभव आपल्याला सांगितलेलाच आहे. वस्तुस्थिती आहे. आणि या निमित्ताने मी माताजी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या सर्वांना जे बोधामृत पाजलेलं आहे त्याबद्दल या संस्थेतर्फे आभार मानण्याकरता या ठिकाणी उभे आहे. मित्र हो, माताजीने जो आपल्याला उपदेश दिला आणि त्याचा जो ठसा तुमच्या मनावर उमटलेला आहे, त्या ठशात मी काही विघ्न आणत नाही. आणि तो ठसा हा सहजयोगाचा ठसा असो अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करीत आहे. या निमित्ताने मी काही तसं काही योगी मनुष्य नाही. झालात आता आपण. सहजासहजी जर योग प्राप्त होत असेल तर मी त्यात धन्यता जरूर मानेन. कारण शेवटी असं आहे की हा भावनेचा भाग नाही. भावनेतून आपण काही स्वतःला भलतं समजू नये. पण ज्या वेळेला आपल्या आत्म्यातून आपल्याला जर स्फूर्ती इन्स्टिंक्ट मिळेल तोच खरा सहयोग. आणि या सहयोगाच्या बाबतीत मी थोडी आपली विचारधारणा जी आपल्यापुढं मांडतो की माझ्या आतापर्यंतचा जो सहजयोग याचा अर्थ मी असा समजतो की सहजासहजी जर प्राप्त होत असेल त्याला आपण सहयोग समजूया. परवा सहजासहजी वाचनात आलं, सहजयोग याची फोड अशीही केलेली आहे. सह म्हणजे बरोबर आणि जन्म म्हणजे जन्मने. म्हणजे जन्मतः जे आपल्याबरोबर येतं तो सहजयोग. आणि या दृष्टिकोनातून आपण भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर त्या दृष्टिकोनातून मी काही माझे स्वतःचे विचार आपल्यापुढं ठेवीत आहे. आणि ते काही फार मोठे आहेत किंवा नाही, पण निश्चितच त्याच्यात काही विचार आहे अशी माझी अल्पसमजूत आहे. कारण मी ज्या वेळेला श्रीकृष्णाचा एकंदर चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेला मला असं दिसून येतं की श्रीकृष्ण हा अगदी सामान्य अशा कुळात जन्मलेला मनुष्य आहे. त्याचा जन्म भयान अशा अंधकारात झालेला आहे, तुरुंगात झालेला आहे. आणि त्याच्या जीविताची भविष्यात त्याचं जीवित सुरक्षित राहावं म्हणून
त्याला गोकुळात आणून ठेवलेला आहे, लपून ठेवलेला आहे आणि तो गुराखी म्हणून त्याचा आयुष्य या सर्वसाधारणपणे गायी चारण्यात आणि गुराख्याबरोबर त्याने आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. प्रसंग असा की भारतीय युद्ध सुरू झालं आणि ज्यावेळेला अर्जुनापुढं अशी प्रश्न पडला की आपले जे समोरचे गणगोत आहे याचा संहार मी कसा करू, त्यावेळेला श्रीकृष्णाने जी गीता सांगितली तो सहयोग असं मी मानतो. कारण असं की श्रीकृष्ण काही कुठल्या युनिव्हर्सिटीत गेले नव्हते, कुठलं ते मोठा त्याने हठयोग केला अशातला भाग नाही, पण जो नॅचरल इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतात, सहजासहजी योगाच्या द्वारे त्यांनी जगाला दिपून टाकणारं असं तत्त्वज्ञान आपल्याला या भारताला नव्हे तर जगाला दिलेलं आहे. आणि ती गीता आज जगमान्य अशी पावलेली आहे. यानंतरची गेले 700-800 वर्षातील जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसूनच येईल की महाराष्ट्रातली किंवा या हिंदुस्थानात जी संत मंडळी झालेली आहे ही संत मंडळी सर्वसामान्य जनतेतूनच निर्माण झालेली आहे. ज्ञानेश्वराचं ज्यावेळेला मी उदाहरण घेईल त्यावेळेला मी असं सांगेल की ज्ञानेश्वर हा शूद्र होता. आपल्या हिंदू धर्मात संन्यास घेतल्यानंतर संन्यास सोडून जर त्यांनी परत गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्या गृहस्थाश्रमातून जर मुलं झाली ती शूद्र अशी. ज्ञानेश्वराची हेटाळणी झाली, ते जे सर्व भावंडाची इतकी हेटाळणी झाली, परंतु आपल्याला आश्चर्यकारक असं दिसून येईल त्यांना कुठं काही शिकायला मिळालेलं नाही, मोठमोठ्या लोकांचा सहवास मिळाला नाही. हे आपले त्यांची जनतेकडून त्यांची मानहानी होत असताना त्यांनी पैठण सोडलं आणि ते प्रवास करीत करीत नेवाशाला आले. या नगर जिल्ह्यात जी प्रवरा नदीच्या काठी त्यांना सहजयोग साध्य झाला आणि त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. सामान्य मनुष्य कशी दिली हेही देखील आपल्याला सांगू शकता येणार नाही. तद्वतच अनेक गोष्टी आहेत, याला बराच वेळ लागेल. ज्ञानेश्वर आहेत, नामदेव आहेत, गोरा कुंभार आहे, संत सावतामाळे आहे, अनेक जनाबाई आहे. ही सर्वसामान्य मनुष्य अगदी शूद्र, यांना कुठं काही शिकायला मिळालं नाही, कुठं अध्ययन करायला मिळालं नाही, शंकराचार्यासारखी त्यांच्या कुठं काही त्यांना हे मिळालेलं नाही. असं असताना याने जो सांस्कृतिक ठेवा जो आपल्याला दिला, म्हणजे परमेश्वर काय आहे त्याचं साधन किती सहज साध्य आहे. भक्ती मार्गातून सहजयोगातून तुम्हाला तुमचं ज्ञान किंवा जे अंतिम सत्य आहे त्याचा शोध घेण्याचा जो मार्ग या सर्वसामान्य माणसांना दाखवलेला आहे आपल्याला. जर याच्यातून जर आपण असं शिकलो की सर्वसामान्य माणसं जन्मतःच यांनी योग घेऊन आलेली ही अशी मंडळी आहे. अशा प्रकारे आपण जर या अनेक गोष्टीतून जर विचार केला तर हा जो प्रवाह चालू आहे, हा सहजयोगाचा जो प्रवाह चालू आहे, सहजासहजी साध्य होण्याचं, जे अंतिम सत्य गाठण्याचं जो मार्ग या साधू संतांनी जो अव्याहतपणे गेल्या 2-2.5 हजार म्हणजे श्रीकृष्णापासून तर अव्याहत आजपर्यंत आपल्याला दाखवलेला आहे, तोच मार्ग माझ्या मताने आज माताजी या भारतात नव्हे तर जगात तोच अंतिम सत्य शोधण्याचा सहजासहजी जो मार्ग आहे तो आपल्याला शिकवित आहे अशी माझी धारणा आहे. माझा विचार मी आपल्यापुढं मांडलेला आहे. तो कदाचित माताजींना मान्य असेल किंवा नाही मला याची काही कल्पना नाही, परंतु माझ्या विचारातून जे काही आहे माताजींनी जो सहजयोग आपल्यापुढं दाखवलेला आहे आणि त्यांचं जे जग पादाक्रांत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यांना उत्तरोत्तर असेच या आपल्या या सहजयोगाचा मार्ग हा संबंध जगात मान्य पाहो अशी सदिच्छा व्यक्त करून मी आपल्या सर्वातर्फे आणि आमच्या या संस्थेतर्फे त्यांचा आभार मानित आहे. आणि त्यानिमित्ताने हा संस्थेतर्फे
इथल्या मुलांसाठी फार सुंदर भाषण झालं. आता इथल्या मुलांसाठी आम्ही काही हे बॅजेस दिलेले आहेत ते आपल्या हेडमास्टर साहेबांजवळ देतो आणि ते ज्यांना योग्य समजतील त्यांना देतो. Is this the only copy you have? Is this the only copy? आता ह्या पुस्तकामध्ये अर्थात आपण जसं सांगितलं तसं इथल्या मोठ्या मोठ्या साधू संतांचं आमच्यावर फार उपकार आहेत आणि त्यांनी जे काही इथे रक्त ओतलं आहे ह्या जमिनीत त्याच्याच दमावर आम्ही सहयोग करत आहोत आणि त्यांचीच आम्ही फलश्रुती उपभोगून राहिलो. पण हे परदेशातल्या लोकांनी सहयोगाबद्दल जे वर्णन केलेलं आहे आणि ते हजारो वर्षापासून कसं करत आले आणि शेवटी आता परवा प्रोसेशन झालं त्याचं वर्णन इतकं सुंदर केलं आहे ते हे जरा दाखवतील आता वाचून. एक लुईस म्हणून होता त्यांनी. तसंच गणपतीपुळ्याला आम्ही जे भरवलं होतं त्याचं ते अगदी ऐकण्यासारखं आहे. ते मुलांनी ऐकावं. विल यू रीड द लुईसेस दिसते वाचून. हे डॉक्टर आहेत. हे डॉक्टर आहेत डॉक्टर स्पायरो. हे लंडनहून आले आहेत. हे आपल्याला वाचून दाखवतील. हे अगदी ऐकण्यासारखं आहे की बाहेरचे जे हे आता 70-80 वर्षापूर्वी द्रष्टे होऊन गेले. द्रष्टे म्हणजे यांना त्या बघत असं त्यांना समजायचं. तर ह्यांनी हे जे आजचं प्रोसेशन आपण काढलं त्याचं वर्णन कसं केलेलं आहे ते इंग्लिश भाषेमध्ये आपण ऐका. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांनी कार्य केलं जसं पसायदान सांगितलं आहे तसंच हे कसं सुंदर वर्णन केलेलं आहे ह्या प्रोसेशनचं. कॅन यू रीड? 1 मिनिट. याचप्रमाणे आपल्या या भूमीत हा सहयोगाचा जो कार्याला सुरुवात केली ते आमचे मित्र मधुकर धुमाळ यांचाही या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आभार मानत आहे. मी आपल्याला गीता एनलाइटन द्या हा नाणं म्हणजे आमच्या एका सहयोगी आहेत महाजन. This is an excerpt from a book called The Great Divorce by C.S. Lewis. I think you keep your mouth a little away because they can't. The reason why I asked if there were another river was this. All down one long aisle of the forest, the undersides of the leafy branches had begun to tremble with dancing light. And on earth I knew nothing so likely to produce this appearance as the reflected lights cast upward by moving water. Yeah, they can't understand the English. You see their English intonation, the children can't get. Basa. It's very interesting and you वाचलंच पाहिजे. वाचून बघा. English intonation they can't understand. आपलं जरा मराठाळलेलं इंग्लिश आहे आणि हे इंग्लिश आहे त्याच्यामुळे ते जरा समजत नाही. थोडा भाषेचा प्रश्न येतो पण यांची खरी इंग्लिश आहे आपली जरा मराठाळलेली. ह्या वाचून दाखवा. नाही काय अर्थ नको ते समजतील तेवढं. First of all, you know very well, as he has asked me, ordered me to read it. Actually, तोंडाशी घ्या. I always feel that we should not remove anything from originality because there is a question of their feelings. However, as Mataji's order is there, so I shall try to read it. तोंडाशी घ्या जरा. थोडंसं तोंडाशी घ्या. लाऊडस्पीकर शुड बी नियर हिज माउथ. हां थोडंसं नियर हिज माउथ. नाही खाली करा थोडं ज्यावरती आहे. हां असं आता बरं आहे. No, I can't see, no. ऐकून घ्या आधी मग जा. एवढी काय घाई आहे? The reason why I asked if there were another river was this.
All down one long SL of the forest, tender sides of the leafy branches had begun to tremble with dancing light, and on earth I knew nothing so likely to produce this appearance as the reflected lights cast upward by moving water. A few moments later, I realized my mistake. Some kind of procession was approaching us, and the light came from the persons who composed it. First came bright spirits who danced and who scattered flowers, soundlessly falling, lightly drifting flowers. Then on the left and right, at each side of the forest avenue, came youthful shapes, boys upon one hand and girls upon the other. If I could remember their singing and write down the notes, no man who read that score would ever grow sick or old. Between them went musicians, and after this a lady in whose honor this was being done. But I have forgotten, and only partly do I remember the unbearable beauty of her face. Is it? Is it? I whispered to my guide. Yeah, she is one of the great ones. And who are all these young men and women on his side? They are her sons and daughters. She must have had a very large family, sir. Every young man or boy that met her became her son, even if it was only the boy that brought the meat to her back door. Every girl that met her was her daughter. Isn't that a bit hard on their own parents? No. There are those that steal other people's children, but her motherhood was of a different kind. Those on whom it fell went back to their natural parents, loving them more. In her, they became themselves, and now the evidence of life she has in Christ from the Father flows over into them. I look at my teacher in amazement. Yes, he said, it is like when you throw a stone into a pool and concentrate waves spread out further and further. Who knows where it will end? Redeemed humanity is still young. It has hardly come to its full strength, but already there is joy enough in the little finger of a great saint, such as yonder lady, to weaken all the dead things of the universe into life. I have reached the inner vision, and through the Spirit in me, I have heard thy wonder secret. Through thy mystic insight, thou hast caused a spring of knowledge to well up within me, a fountain of power, pouring forth living waters, a flood of love and of all-embracing wisdom, like the splendor of eternal light. Can you see? This is a different one. Okay, this is nice. Okay. So, whatever. जे काही मी आत्ता वाचलं
हे एक माझ्या कल्पनेनं माताजींच्या थोरपणाबाबत आहे. कारण हे परदेशी सहयोगी यांनी ज्या टायमाला माताजींना पाहिलं तर त्यांना एक वेगळा अनुभव आला आणि तो वेगळा अनुभव आल्यानंतर भावी पिढीबाबत एक व्हिजन त्यांना दिसलं. व्हिजन म्हणजे एक दृश्य दिसलेलं आहे. दर्शन त्यांना दर्शन जे झालेलं आहे त्यामध्ये ते असं की हे विचारतात की बाबा हे 2 मुलं छोटी छोटी मुलं आहेत, मुलं मुली ह्या अशा नाच करत आहेत. ते नाच करत असताना एक मिरवणूक निघालेली आहे. त्या मिरवणूक ही माताजींची आहे. आणि मग त्याने अनेक प्रश्न विचारलेले आहेत की ह्या मुलांना आई वडील हे असतानासुद्धा इतके आनंदी आज प्रभावित हे जे झालेले आहेत, हा कुठला आनंद लुटत आहेत. तर त्यामध्ये त्यांनी असं विजन दिसतं की हा जो आनंद आहे हा खरा आनंद, परमात्म्याचा आनंद, की त्यांना काहीतरी अत्यंत चांगलं सतत फळातून नदीतून निर्माण होतं. असं भव्य दिव्य आणि सुंदर साक्षात्कार झालेला आहे. आणि त्यामुळंच हा प्रोसेशन किंवा ही जी मिरवणूक आहे ही दैदिप्यमान दिसत आहे. आणि याच प्रकारे याची प्रगती होत राहील. आणि एक दिवशी आपला भारत देशच काय परंतु जगामध्ये हे आनंदाचं चैतन्य राहील. वास्तविक हे ज्या इंग्लिश आय हॅव नो वर्ड्स टू ॲडमायर the composition which my friend has put in the paper. If at all I have to admire, I can say it is a classic one. Classic has got deep meaning, which is today it is beautiful, in future also it will be beautiful, and all the time it will be beautiful. So I, on behalf of all, express our sincere thanks to him. जे संमेलन झालं ते वाचून दाखवू का? एक चष्मा मी वाचून दाखवू. कसे शेवटलं दाखवते त्यांना. आणि हे आपल्या इथे मी लायब्ररीत ठेवणार आहे, तेव्हा सगळ्यांनी बघावं. म्हणजे आपल्याला माहीत आहे की ठाकूर रवींद्रनाथ टागोर म्हणून फार मोठे कवी झाले. आणि त्यांनीसुद्धा हे जे काही दर्शन पाहिलं आहे हे गणपतीपुळ्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी सगळ्यांचा मेळावा करत असतो. प्रत्येक जगातल्या प्रत्येक देशातून लोक येत असतात आणि त्याचं त्यांनी वर्णन जवळजवळ 60 वर्षापूर्वी करून ठेवलेलं आहे. ते अगदी पाहण्यासारखं आहे की हे द्रष्टे किती बरोबर वर्णन करत असत. व्हॉट इज इट? आता मीच वाचून दाखवते म्हणजे बघू तुम्हाला.
on the shores of Bharat. आपला भारत देश आहे त्याच्या किनाऱ्यावर, where men of all races have come together. Awake, O my mind, standing here with outstretched arms, I send my salutations to the God of humanity, and in solemn chant sing his praises, at whose call no one knows came floating streams of men. तिथे जवळजवळ 1,500 लोक होते सर्व जगातले. and merge into the sea of Bharat. म्हणजे आपल्या देशाची महती आहे इथं. The Aryan, the non-Aryan, the Dravidian, the Huns, the Pathans and the Mughals, they all have merged here into one body. Today the West has opened its doors, म्हणजे परदेशातनं. And from thence come gifts. इकडे खूप आम्ही बक्षिसं वाटली सगळ्यांना, या लोकांनी आणली ती खूप रात्रभर. Giving and taking, and will be welcome on the shores of Bharat, where men of all races have come together. हे वर्णन आहे. In mad exultation, singing songs of victory, have they come crossing deserts and mountains? They all dwell within me, and in my blood echo their varied melodies. O terrible one, let the heavens resound with your music. Even those whom in disdain we kept apart will gather round thee, O Bharat, when men of all races have come together. म्हणजे तुमच्या भारतामध्ये तुमच्या चरणाला आले थे. Here one day in the hearts of men the message of the one resounded. In the fire of tapasya all differences were forgotten, and they may forged into one round that fire of sacrifice. We all have to meet with bowed heads and unite on the shores of Bharat, where men of all races have come together. In that fire, the bloodshot flame of suffering is aglow. O mind, bear this suffering and hear the call of the one. Conquer all shame, all fear, and let vanish all humiliations. What great life will emerge at the end of the days of suffering. The night ends, the great mother is awake. आता माझ्या दलील आहे. The great mother is awake on the shores of Bharat, where men of all races have come together. Come, O Aryan and non-Aryan, Hindu and Muslim. Come, O English and your Christian. Come, O Brahmins, purify your mind and clasp the hands of all. Come, O downtrodden, म्हणजे दलित वर्ग, and let vanish all burdens of your humiliation. Tarry not, but come you all to anoint the mother on the shores of Bharat, where men of all races have come together. समजलं का? रवींद्र बाबूंनी म्हटलेलं, म्हणजे कमाल आहे की मी आता सांगतो. आणि इतक्या वर्षापूर्वी त्यांना हे सगळं दिसलं होतं, ते द्रष्टे होते. तसेच तुम्ही सुद्धा फार मोठे मोठे व्हा असा सगळ्यांना आशीर्वाद.